नेहमी नाही आलेली आहे. निम्मा येते. पृथ्वी वर्तक. पृथ्वी वर्तक आली का? स्टेजवर यायचंय. तारा वर्तक. तारा वर्तक. आपली ओळख असल्यामुळे संध्याकाळ आपल्याला एक लॉकडाऊन जसं म्हणतात तसं आपला ती वेळ पाळायची आहे. पुढची मी संचालिका आरती वर्तक केली. नमस्कार. पंचकोशी बाहेरील बालक फलक इथे उपस्थित आहेत. नाळे, विरार, आगाशी, माही, शेळवा, डहाणू, तारापूर, मुंबई इथून ते आले आहेत. त्यांच्या सर्वांचं मी स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम. आपण दरवर्षी बालक फलक मेळावा 15 ऑगस्टला मेघालयच्या वर्धापन दिन साजरा करत असतो. पण मागील 21 वर्ष पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम त्या दिवशी करू शकलो नाही. कारण 20 मार्च 2020 हा दिवस तसा कोणीच विसरणार नाही. लॉकडाऊन. खरंच आतापर्यंत कंपन्या लॉकडाऊन होतात इतकंच आपल्याला माहित होतं. देश लॉकडाऊन हे तसं नवीनच. समोर काय घडलं हे कळत नव्हतं. सुरुवातीला कामाला जायचं नाही, शाळेला सुट्टी, घरी आराम हे सर्व हवं हवंसं वाटलं. पण ते कितीतरी कंटाळवाणं आहे ते 2-4 दिवसातच कळलं. करोना अजून आपल्यापासून लांब आहे. पेपर बातम्यांमधून दिसणारे अनोळखी चेहरे होते. केवळ आकडे होते. आपल्याला तशी घाबरण्याची गरज नाही असे वाटत असताना अचानक त्याला ओळखीचे चेहरे आले. आपल्या जवळची माणसं त्याला ओढून पाण्याच्या पड्ड्यावर नेली. त्यांच्या प्रती मी श्रद्धांजली अर्पण करते. आता त्याची झळ कुठेतरी आपल्याला पण पोचायला लागली. बाहेर फिरायला बंद झालं होतं. सर्व कार्यक्रम बंद झाले होते. आपल्या माणसांना भेटणे शक्य नव्हते. कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे बिझनेस बंद झाले. अतिशय अवघड काळ होता तो, अर्थात आहे. अगदी देवळं सुद्धा बंद होते. पण तरीही त्यावेळी आपल्या साथीला होता आपल्या देवाघरी आनंदाने ईश्वराचे स्मरण करून विशेष परिणामी पुनश्च एक वार नवीन सुरुवात करूया. विशेष परिणामासाठी आमंत्रित करते. त्याआधी आपण दीप प्रज्वलन करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी खाली यावे. पुढे घ्या. अपघे जाऊन मेणबत्तीने आणली. घेतो त्याच आनंदाने ईश्वराचं स्मरण करून ईश्वरस्थानाने पुन्हा एक वेळ नवीन सुरुवात करूया. ईश्वरस्थानासाठी आमंत्रित करते. श्रीलता माता सफाई सफाई वाचत असेल तर आपली आपल्या ऑनलाईन गायन स्पर्धेत नमस्कार.
सुजाताताईंनी मंगलमय सुरांनी कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करून दिली आहे. सुजाताताईंना पुष्प देण्याची विनंती मी शिक्षण समितीच्या संचालिका तृप्ती म्हात्रे यांना करते. सुजाताताई या ऑनलाईन मध्ये सापडलेल्या आहेत. ऑनलाईन स्पर्धा ज्या झाल्या त्या गायन स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. सफाळ्याच्या जरी असले तरी आता त्यांचं सध्याचं वास्तव्य सापडलं आहे. म्हणजे ते महामंडळ कार्यक्षेत्रात आल्या आपण म्हणू शकत नाही. धन्यवाद 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 सुजाताताई. धन्यवाद तृप्तीताई. आपल्या महामंडळाची 1965 साली स्थापना झाली. गेली 55 वर्ष मंडळाचे अविरत काम सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपल्या मंडळाने आधुनिक माहिती जालाचा उपयोग करून आपल्या ऑनलाईन स्पर्धा घेऊन एक नवी सुरुवात केली. महामंडळाची भविष्यातली वाटचाल व एकूणच वर्षभरातील घटनांचा आढावा घेत आपले प्रास्ताविक व्यक्त करण्याची विनंती करते. आपले अध्यक्ष श्री नरेंद्र राऊत यांना. मान्यवर राजपटावर मान्यवर आणि या समोर असलेले मालक आणि सर्व मंडळी महामंडळाच्या 55व्या पालक मेळाव्यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जवळजवळ 1 वर्षाच्या अंतराने आपण महामंडळाचे कार्यक्रम ठप्प झाले. गेल्या वर्षभर संपूर्ण जग कोटीच्या वर लोकांना आणि लाखाने सरकारनं रेल्वेसाठी जीवनवाहिनी जी म्हणतो ती प्रथम बंद झाली. पहिल्या वेळेला बंद झाली. हक्कान भाजला ज्याला आपण म्हणतो तो कोणाला काही सूचना काही करू शकत नव्हते. अशा काळामध्ये सरकारने डेव्हलपमेंटसाठी ठेवलेला सर्व पैसा ज्याला म्हणतो आपण जवळजवळ पॅकेजेस मिळवले लोकांना देऊन तो पैसा इथे फिरवला. ह्याच काळामध्ये पोलीस कर्मी, डॉक्टर्स, नर्सेस, टीचर्स, आरोग्य स्टाफ आणि काही सेवाभावी कार्यकर्त्यांनी आपले प्राण प्राणाला लावून कामं केली. वाचवण्यासाठी आपण सगळे बरेचसे घरात बसलो. त्यांनी कामं केली आणि त्यातल्या त्यात ज्या लोकांनी उचलली त्या लोकांनी मी जास्त माणूस बघितला पळत होतो अशा वेळेला प्रेताला हात घातला त्याने आणि आज हे संकट कमी त्याला मदत केली. सध्या आपण म्हणतो असं आहे पण केसेस मात्र तशात कमी होत नाही आहेत. आपण देखील थोडस महामंडळाचा कार्यक्रम नेहमी समाज मंदिरला होत असतो. तो कार्यक्रम आज आपण इथे घेतला कारण दिसत आणि कोणाला त्रास होणार नाही त्यासाठी आपण आजचा कार्यक्रम इथे घेतला. मी असं जास्त लोकांची म्हणतो ते येऊ शकले नाही कारण खूप लांबची भरून त्या ठिकाणी उद्योग कसा करायचा, ट्रेड कसा करायचा त्याचं प्रशिक्षणही त्या ठिकाणी आम्ही देत असतो. सध्या आपण एकत्र जमू शकत नसल्यामुळे आम्ही मोबाईलवरती वेबिनार अरेंज करतो आणि मोठमोठ्या जवळ घेऊन त्यांच्या लोकांना आणून मार्गदर्शन करत असतो. दुसरा एक महत्वाचा मुद्दा महामंडळ करते तो म्हणजे समाजातली त्यांच्यासाठी मदत करणे. आज परिस्थिती अशी आहे की बरीचशी मुलं कारण समाजात आता फॅमिली प्लॅनिंग एवढं झालंय की एका कुटुंबात एकच मुलगा किंवा मुलगी आणि ती देखील बाहेर गेली असेल तर सिनियर लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक फंड मोठा स्थापन केलाय आणि त्याद्वारे या लोकांना सेमिनार म्हणा, वैद्यकीय चाचण्या म्हणा अशा सगळ्या प्रकारची आम्ही कामं या ठिकाणी करत असतो.
निरनिराळ्या प्रकारचे सामने ज्याला इंटरनॅशनल लेवल म्हणतो. आता आज कालच आयुष ने काहीतरी मोठं काम केलेलं आहे, त्याचं नाव आलंय आयुष आपल्याच जवळचं आहे. तर अशी इंटरनॅशनल लेवलवर आपले आता स्टार्स येऊ लागलेले आहेत. आम्हाला बरं वाटतं. इथे होणारे सगळे सामने आम्ही इंटरनॅशनल लेवलच्या नियमाप्रमाणे करत असतो आणि दरवर्षी आता ह्याच मैदानात पुढच्या आठवड्यात काही आपले सामने देशात पंडित मैत्री सगळे त्यांच्यावर दयाने मनुजा येत असेल माणूस चौकन्ना होतो, हुशार होतो, त्याचे विचार मोठे होतात. जग काय करते, कुठे चालले याची त्याला कल्पना आहे. पुन्हा आणखी त्याच्या बुद्धीची वाढ व्हावी किंवा त्याला आणखी जास्त सवय लावावी. व्याख्यानमाला दरवर्षी व्याख्यानमाला चांगले चांगले वक्ते आणतो. त्यांना भर घालण्याचा आमचा प्रयत्न असतो. महामंडळामध्ये बोलायचं झालं तर मला खूप बोलता येईल, पण आज वेळ कमी असल्या कारणाने जास्त काही न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की करोना गेलेला नाही. आम्ही हा आता कार्यक्रम सुरू केलाय तो हळूहळू हळूहळू आपण करूया. जे नियम आहेत ते सर्व नियम पाळा आणि सगळे काळजी घ्या. ठीक राहा. धन्यवाद. इथेच माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद दादा. आपण वर्षभर करत असलेल्या काही कार्यक्रमांचा उल्लेख मी मुद्दाम करते. ते संस्कार शिबिर, बालक पालक मेळावा, वात्सल्य मेळावा, टीव्ही शिबिर, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक स्पर्धा, एकांकिका स्पर्धा इत्यादी. आजच्या आपल्या बालक पालक मेळाव्यासाठी आपले निमंत्रित पाहुणे आपल्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर विराजमान आहे. आपण सर्व त्यांना नावाने ओळखतो. त्यांची विस्तृत ओळख करून देण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आपल्यासमोर निमंत्रित करते आपले प्रमुख कार्यवाह श्री अरविंद म्हात्रे यांना. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या बालक पालक मेळाव्याला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी पालक आणि बंधू भगिनी, आजच्या आपल्या या कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जवळचे वसई हिरवीचे सुपुत्र डॉक्टर आल्हाद नंदकुमार राऊत हे उपस्थित आहेत. डॉक्टर आल्हाद राऊत हे MD अस्थितज्ञ आहेत. डॉक्टर आल्हाद राऊत यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून त्यांचं MBBS शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन नवी दिल्ली येथून ऑर्थोपेडिक मध्ये DNB ही स्पेशलाइज पदवी संपादन केली. ट्रेनिंग इन फ्रॅक्चर, जॉईंट रिप्लेसमेंट, स्पाइन सर्जरी आणि जनरल ऑर्थोपेडिक इश्यूज यामध्ये ते स्पेशलिस्ट आहेत. मंडळातर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र राऊत यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपले दुसरे पाहुणे विशेष अतिथी माननीय प्राध्यापक श्री प्रथमेश सुरी यांचे. माननीय प्राध्यापक प्रथमेश सुरी हे मास्टर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदवी प्राप्त करून आता ते कॉम्प्युटर सायन्स या ब्रांच मध्ये ते PhD करीत आहेत. बेस्ट यंग रिसर्चर अवॉर्ड
स्पेशल अवॉर्ड इन एज्युकेशन आणि बेस्ट रिसर्चर पेपर अवॉर्ड यासारख्या पुरस्कारांनी ते सन्मानित केलेले आहेत. टेक्नॉलॉजी डेटा प्रायव्हसी इन हेल्थ केअर तसेच इनोव्हेटिव्ह इक्वेशन टेक्नॉलॉजी यासारख्या विषयावरील पुस्तकांचे एडिटिंगचे काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या नावावर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील 4 पेटंट ही नोंदवली गेलेली आहेत. जपानमध्ये झालेल्या IEEE म्हणजे IEEE एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स मध्ये बेस्ट रिव्ह्यूअर बेस्ट अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. असे आपले आजचे तरुण प्राध्यापक. मूळचं त्यांचं गाव आगायची उमरगोठ. मी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि वसई विकास बँकेचे व्हाईस चेअरमन जगदीश राऊत भाऊला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. जगदीश राऊत म्हणजे आपले भाऊ. ते जरी आपले असले तरी वसई विकास बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत. त्यामुळे मी तृप्ती म्हात्रे यांना विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आपल्या महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय सुरेश वरकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तृप्ती म्हात्रे यांना विनंती करते की त्यांचंही पुष्प देऊन स्वागत करावं. या कार्यक्रमासाठी आपण सर्व विद्यार्थिनी त्यांचे पालक व सर्व समाज बांधव भगिनी आपण उपस्थित आहात. मी महामंडळातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद म्हात्रे सर. जसे आपले दोन्ही अतिथी हे आकाशाचे खांब आहेत, तसेच आजची पिढी आपल्या समाजाचे खांब आहे. सर्व मुली आहेत. एक मुलगा शिकला तर फक्त एक माणूस शिकतो, एक मुलगी शिकली तर अख्खं कुटुंब शिकतो. त्यांच्या यशाचा यशस्वी सत्कारात आपण करणार आहोत. त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करते डॉक्टर अण्णा राऊत यांना. प्रथम सत्कार मूर्ती आहे डॉक्टर युग्मा बिपिन म्हात्रे. आलेले नाही आहे, त्या आल्यानंतर आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. द्वितीय आहे डॉक्टर निधी निलेश पाटील MBBS शाखा खुंटोरी. त्यांचे पालक त्यांचा सत्कार स्वीकारतील. डॉक्टर निधी ICMR रिसर्च ARND BMS आयुर्वेद शाखा मांडे. डॉक्टर सायली MD ला प्रवेश घेतला. वेलनेस हॉस्पिटलमध्ये कोविड ड्युटीवर आहे. आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विविध पारितोषिक तिने मिळवली आहेत. वारली पेंटिंगची प्रदर्शनी तिने भरवली आहे. मिनी मॅरेथॉन मध्ये पारितोषिक मिळवली आहे. सायली साहस पाटील. धन्यवाद डॉक्टर अल्लाह. ह्या पुढची बक्षीस प्रथमेश पुरीसे. कुमारी सारा अमित वर्कर शाखा खुंटोरी महामंडळात प्रथम. सारा ही पेस कॉलेज अंधेरी येथे कॉम्प्युटर सायन्स मध्ये 11वीला शिकत आहे. तिला इंजिनिअरिंग करायचं आहे. तसेच तिने एलिमेंटरी इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम 1 ग्रेड मध्ये उत्तीर्ण केले आहे. सारा अमित वर्कर. 98%.
शिक्षणाचा उद्देश ज्ञानाची पुंजी गोळा करून पुरा होणारा नाही. माणसा कधी होशील माणसा. विद्येची देवताही आपणास हाच प्रश्न विचारत असते. मनाची विशालता, अंतरीची दिवस प्रेरणा आणि हृदयाचे श्रीमंतीचे विकास हे शिक्षणाचं ध्येय असले पाहिजे. पण आधुनिक शिक्षण घेताना याकडे दुर्लक्ष होऊ नये. या सत्काराच्या निमित्ताने सदैव सत्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यास मी आमंत्रित करते. सायली साहस पाटील. नमस्कार. मंचावरील उपस्थित प्रमुख पाहुणे डॉक्टर अल्हाद राऊत आणि विशेष अतिथी प्रोफेसर प्रथमेश सुरी व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व उत्सव स्मृती बालक मंडळी व पालक मंडळी यांना नमस्कार. या मंचावर अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्यांचा भरपूर सत्कार झालेला आहे, तो मी पाहिलेला आहे व नंदादीप यामध्ये वाचलेला देखील आहे. त्याच मंचावर आज माझा सत्कार होत आहे याचा मला खूप अभिमान आणि मला खूप आनंद होत आहे. महामंडळ म्हणजे ही घरचीच संस्था. या संस्थेच्या उपक्रमातील उपक्रमातील विविध शिबिरांमध्ये देखील मी भाग घेतला आहे. आज या मंचावर मी माझा एक छोटा प्रसंग सरिलन्स हॉस्पिटल कोविड ड्युटी मधला मी सांगू इच्छिते. सरिलन्स हॉस्पिटल आयसीयू आमच्या वॉर्डमध्ये आयसीयू मध्ये एक 60 इयर्सचा पेशंट काका म्हणजे त्यांना डायबिटीज आणि हायपरटेन्शन बीपी होता. त्यांना त्यांच्या मुलांना भेटायची इच्छा होती, म्हणजे शेवटची इच्छा होती. त्यांचा मुलगा 2-3 वर्ष गेले बाहेरगावी होता. बँगलोर इथे IT सेक्टरमध्ये तो जॉब करत होता. पण त्यांच्या मुलाला त्याला भेटता येत नव्हतं आणि ते आमच्याकडे ऍडमिट होते. त्यांच्या मुलाचा देखील आम्हाला रोज फोन यायचा की त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायचे आहे. त्यांनी आम्हाला हे देखील सांगितलं की ते वॉर्डबॉयची नोकरी या कुठलीही नोकरी करायला तयार आहेत, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना वडिलांना भेटायचं आहे. पण कोविड या प्रोटोकॉलमुळे कोणालाही हॉस्पिटलमध्ये येण्याची परवानगी नव्हती. त्याच्यामुळे या प्रोटोकॉलनुसार त्यांना काही येण्याची परवानगी ही मिळाली नाही आणि गेली 5-6 दिवसानंतर भरपूर प्रयत्न करूनही त्या काकांना शकले नाही आणि त्यांची इच्छा, शेवटची इच्छा काय पूर्ण होऊ शकली नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की कोविड हा लाईटली घेऊ नका. कारण ज्यांना होतो किंवा ज्यांच्या ज्यांना होतो त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला कळतं की त्यांची वेळ काय असते. आणि हे देखील एक सांगू इच्छिते की आपल्याला आयुष्यात जे मिळतंय, आपल्याला आयुष्यात जे काही लाभतंय किंवा लागतंय त्यांचा धन्यता किंवा आभार नेहमी मानत राहावे. कारण का काही लोक अशी असतात फक्त आयुष्य जगण्यासाठी देखील धडपड करत असतात. या मंचावर मला बोलवल्याबद्दल आणि मी महामंडळाचे व सगळ्या तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सायली. तुझ्या विचारांची दखल समजते विद्यार्थी. recognition मिळाले कशाबद्दल तुमच्या आधी मला इथे परिस्थिती केलं. So I'm very thankful for that. Also, we know that this year has been very hard for a lot of people due to COVID. So let's take this moment to thank all the doctors and healthcare workers who have been working for us. So thank you so much. धन्यवाद सारा. तुझी पुढील अनेक स्वप्न साकार होती सदिच्छा. आता मी आमंत्रित करते कृतांगी वर्तक. गुड इव्हनिंग एव्हरीवन. पहिले तर मी समोरची क्षत्रिय समाज मंडळ थँक्यू बोलते की हा फंक्शन ऑर्गनाईज केला आणि खरोखरच खूप आनंद होतोय परत एकदा तुमच्या सर्वांच्या समोर इकडे उभं राहायला नंतर. आणि खरंच खूप मेहनत करून पूर्ण वर्ष जेव्हा हा दिवस येतो तेव्हा सगळ्यात मोदी वाटते.
आणि माझ्यासोबत माझे पेरेंट्स, माझी ताई सर्वांनी खूप मेहनत केली आणि म्हणून मी त्यांना पण थँक्यू बोलते. ते ऑलवेज सपोर्ट सिस्टम असतात माझ्यासाठी. सो थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू अदर्स की तुम्ही सर्वांनी खूप मेहनत केल्यामुळे आज इकडे हे आले म्हणून. आणि ऑल द बेस्ट त्यांना पण फॉर फ्युचर. आय एम शुअर खूप अमेझिंग फ्युचर असेल. परत एकदा थँक्यू सो मच आणि नक्कीच फ्युचरमध्ये आम्ही पण हे कल्चर कॅरी ऑन करू पुढे. थँक्यू. धन्यवाद प्रशांती. तुझी पुढील अनेक सत्र आपले कार्यक्रम यांच्याकडे देते. आपण ज्या स्पर्धा घेतल्या त्यातल्या काही निवडक मुलांना आणि सगळे व्हिडिओ युट्यूबवरती आहोत पण शेवटी ऑफलाईन आतापर्यंत मुलांनी विनंती केलेली आहे. रिश्वी केवळ पाटील आलेले आहे इकडे. रिश्वी केवळ पाटील आलेले. हा जरा स्टेजवर येते. साई हर्षित वर्तक पटकन जरा स्टेजवर येते. विदेश जयेश राऊत. विदेश जयेश राऊत. योग अभिजित म्हात्रे आणि प्रांशू स्वप्नील वर्तक. ओके. विदेश जयेश राऊत सफळ इयत्ता 4थी. आत्ताच नॅशनल राष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेमध्ये त्याला तिसरा नंबर आलेला आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. धीरज गोपीनाथ आलेले आहेत का? धीरज गोपी समोर संचालिकाला मी विनंती करतोय पूर्णदेवर आपल्याला कौतुक करायचे नंतर बक्षीस समारंभ होणारच आहे. आणि त्याच्या वडिलांनाही बोलवतो जयेश राऊत त्यांनाही बोलला पण देऊया. मुलाच्या त्यामध्ये निश्चित पण आई वडिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे जयेश राऊतांनाही बोलवतो. निश्चित झालेत का? या आईना पण बेबीची आई
मध्ये मध्ये. त्यांना पण एक फोन द्या. छान सुंदर. आमच्या महामंडळाच्या सर्वांचे शुभेच्छा तुमच्या पाठीमागे आहेत. दिदी सतत पुढे जाऊ. त्यानंतर महामंडळ कार्यक्षेत्रातली योग योग मात्रे याला मी विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद. जीवलाही वाचायला आहे. आपण खास सफळासाठी असल्यामुळे आपण ऑल द बेस्ट यू. त्यानंतर ते वाढवून जाऊ दे. साई साई वर्ष वर्तक. हा तुला माहित लागेल. माझे नाव साई यशवंत पवार. माझ्या आजीच्या नावाने माझ्या आजीने मला गारगोळ शिकवले होते. ते आजीचे सादर करणार आहे. हळदीच्या प्याको हळदीच्या प्याको थँक्यू.
फ्रान्सिसी सुद्धा अनेक कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला आहे. मानकाच्या स्पोर्ट्स मध्ये अगदी पहिलाच असतो सगळीकडे. एकदा त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. देवळातला आहे फ्रान्सीला मी विनंती करतो. धन्यवाद फ्रान्सिस. ऑल द बेस्ट. आज कॉम्पिटिशन होती नाही का? भिवंडीला आज कॉम्पिटिशन केला होता. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. कार्यक्रम थोडक्यात आपल्याला संध्याकाळ होईल याचं मान आम्हाला आहे. बोलायचं असतं बऱ्याच जणांना बोलायचं असतं. प्रत्येकाने सांगितलं होतं आम्हाला की आम्हाला मिळेल का, परंतु संध्याकाळ 6:15 कळप होतो याचं आपल्याला भान पडायचं आहे. रिश्वीला मी विनंती करतो. तेच गाणं म्हणायचं आपल्याला ना. नमस्कार, माझं नाव रिश्वी केवल पाटील. डोंगराच्या कडाला सायलीची गबाना, डोंगराच्या कडाला सायलीची गबाना, सायलीच्या बनाखाली लोकांची गबुलं, सायलीच्या बनाखाली आई लोकांची गबुलं, लोकांच्या मुलांनी अंबाजोगाई खाऊ दिला, लोकांच्या मुलांनी अंबाजोगाई खाऊ दिला, अंबाजे खाऊ दिले तिच्या बाबाला काय दिला, अंबाजे खाऊ दिले तिच्या बाबाला काय दिला, डोंगराच्या कडाला सायलीची गबाना, डोंगराच्या कडाला सायलीची गबाना, जबाबो दिला गोवाई काळा घसोईचा, जबाबो दिला गोवाई काळा घसोईचा, घसोईचा जन्माचा गवळ्याचा, घसोईचा जन्माचा गवळ्याचा, डोंगराच्या कडाला सायलीची गबाना, डोंगराच्या कडाला सायलीची गबाना, डोंगराच्या कडाला सायलीची गबाना, डोंगराच्या कडाला सायलीची गबाना. मग तुला प्राइस पाहिजे का फुल पाहिजे? ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्याची आई पण आलेली आहे. थँक्यू करतो मी. एका बाजूला आपण म्हणतो आपली संस्था चाललेली आहे. अशा वेळेला ही लहान मुलं वाढवू भाषेमध्ये बोलतायत हे निश्चितपणे थोडंसं आशादायक चित्र आपल्याकडे आहे. एक थोडंसं कार्यक्रमामध्ये इंट्रोडक्शन करतो की हे तुम्ही बघत असाल युट्यूब महामंडळाचं थोडंसं IT कडे जास्त झुकते. आपण तुम्हाला माहिती आहे, आपण ऑनलाईन स्पर्धा घेतो, YouTube चॅनल सुरू केलंय. तर त्याचे जे काही कर्ते सर्वते आहेत आणि आता सुद्धा हा कार्यक्रम YouTube वरती जातोय. थोडासा टेक्निकल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत नाही, पण हे करण्यामध्ये 4 माणसांची जास्त लोक आहेत. 2 तिकडून हैदराबाद बंगलोर मधून यज्ञिका आणि शशांक तिथून ऑपरेट करतायत आणि दोघं मात्र इकडे आहेत. म्हणजे दोघांकडे करतोय कौस्तुभ आणि तुषार जरा यांनी स्टेजवरती आहे. तुषार राऊत गेले का? कौस्तुभ
आता कमी नंतर. धन्यवाद मॅडम. उद्याचा भारत अर्थात पुढील पिढी त्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षक वर्गाकडे असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. त्यांच्याकडे वयस्कर लोक त्यांना हे तंत्रज्ञान तितकं अवगत नव्हतं. उलट ते शिकवून घेण्यासाठी स्वतः विद्यार्थी व्हावे लागले. शिकवणं अधिक सोपं समजेल असं आणि वर्गातल्या सारखंच ओळखीचं व्हावं यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली. आपल्यात असेच एक शिक्षक उपस्थित आहेत. मी आनंद प्रथमेश चोळे सर यांना सन्माननीय व्यासपीठ. तसं मी सगळ्यांची नावं हे कशासाठी नाही, मागच्या वेळेला मी कुठे एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिकडे चुकून एका पुरुष व्यक्तीचं नाव मी चुकून श्रीमती समथिंग घेतलं. त्याच्यानंतर हे चुकून झालं आणि सगळ्यांची नावं देण्याच्या ओघामध्ये ते पाठांतर जवळ कमी असतं आपलं. आणि बरं आहे की पाठांतर कमी असायला पाहिजे, पाठांतर नको, कारण की आजचा देश आपल्या मेमरीकडे बघत नाही तर आपल्या स्किल्सकडे बघतो. आणि पाठांतराच्या बाबतीत माझं पहिल्यापासून थोडस जरा कमी. नातेवाईकांची नावं लक्षात ठेवून किंवा असे फॉर्म्युले लक्षात ठेवून पाठांतर करायचं, पण ते काही झालंच नाही. तर सन्माननीय व्यासपीठ, येथे जमलेले सर्व पालकवर्ग, समाज महामंडळाचे सर्व मी सेवक म्हणेन, कारण की खरंच ते आपलं कुटुंब सांभाळून, प्रेम कुटुंबाकडे आपलं कुटुंब सांभाळून आपला समाजात काहीही आपल्याकडून स्वतःकडून स्वतःच्या फायद्याचा न विचार करता समाजासाठी काहीतरी करतायत. आणि आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे. त्याचप्रमाणे मी सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, तर ही माझी पहिली वेळ आहे आणि मला मोठ्या मनाने तुम्ही माफ कराल की मला अपेक्षा आहे. मी 2-3 गोष्टीवर यावर्षी बोलणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. 15 मिनिटांमध्ये हटकून सर्व लगेच घेईन. मी शिक्षक असल्यामुळे मला जास्त बोलण्याची सवय आहे. इकडे जे शिक्षक असतील त्यांना माहिती असेल आणि आजकाल ऑनलाईन लेक्चर झालेले आहेत. आणि मला वाटतं माझ्या एका वाक्यावर सर्व शिक्षक फार सहमत असतील, ते म्हणजे हे की आपल्याला काही ऑनलाईन लेक्चरिंग आवडत नाही. चांगला मुद्दा आहे, उपाय आहे. आज आपण टेक्नॉलॉजीकडे वळलेलो आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर झालाच पाहिजे. पण याचबरोबर खास करून आपल्या भारतीय शिक्षकांकडे, मग ते प्रोफेसर्स असू दे कॉलेजचे किंवा शाळेत शिकवणारे शिक्षक असू दे, शिक्षक असतात, त्या कोणालाही ऑनलाईन लेक्चर फारसा काही असं रुचलेलं नाही. कारण आपण शिकवण्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट करतो, ते म्हणजे आपल्याला विद्यार्थी समोर हवे असतात. शिकवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव हवा असतो, त्याला समज लिहायची नाही, त्याचे एक्सप्रेशन काय आहेत, तो आनंदी आहे की दुःखी आहे, तो अगदी मस्ती जरी करत असेल, आपल्याकडे लक्ष देत नसेल तरी सुद्धा ते एक्सप्रेशन घ्यायचे, ते प्रत्येक शिक्षकाला हवं असतं. तो एक फिलिंग, एक क्लासरूम फिलिंग ती प्रत्येक शिक्षकाला हवी असते. मग तो शाळेत शिकवत असो किंवा महाविद्यालयामध्ये शिकवत असो किंवा कोणालाही शिकवत असो. त्यामुळे आणि समोर एका लॅपटॉपवर आता अचानक कोणीच नाही, कोणतरी अर्ध्यांचं इंटरनेट चालत नाही, अर्ध्या वेळेला आपलं चालत नाही आणि कधी दोन्ही वेळा चालतं तेव्हा लेक्चर होत नाही. अशा प्रकारामध्ये उगाच मध्ये तरी आपल्याला कधी ऐकायला येतंय का, ऐकायला येतंय का, ऐकायला येतंय का, एम आय ऑडिबल, एम आय ऑडिबल, ते बोलता बोलता असं वाटतं आपण भिंतीकडे बोलतोय. तर एकदा असंच लेक्चरमध्ये मी गेलो होतो आणि मी खूपच प्रिपरेशन केलेलं आहे. असं असतं की शिक्षकांसाठी असं प्रिपेअर केलं का लोक अशी चेहरा वेगळा असा काही तेज असतं की आज प्रिपेअर केलं, आज तुम्ही अजून चांगलं लेक्चर घेणार, हे बोलणार ते बोलणार. त्याच आविर्भावामध्ये मी बोललो होतो. मुलंही ऐकत होती. पण कसं असतं की क्लासरूम मध्ये जेवढी मुलं इंटरॅक्ट करतात तेवढी घरून बसून ते इंटरॅक्शन होत नाही. याचं कारण हे आहे की प्रत्येक विद्यार्थी हा विचार करतो की समोरचा व्यक्ती बोलेल, मी आपला मस्त ऐकतो.
पण 60 मुलं हीच विचार करतात, हे बोलत कोणीच नाही. तर अशा वेळेस मी देवाला खरंच प्रार्थना करेन की लवकरात लवकर तो कोविड जावा, लवकरात लवकर ते व्हॅक्सिन जे आलं ते सर्वांना मिळावं आणि सर्व काही सुरळीतपणे सुरू व्हावं. शाळा महाविद्यालय पहिलं सुरू व्हावं. ते एका शिक्षकाची खरंच म्हणजे मनापासून आणि हृदयापासून म्हणजे स्वप्न आहे. तर आज मी एका विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे आज जसं की मी आता मुलांना बघत होतो इकडे, काय स्किल्स आहेत मुलांकडे. म्हणजे ज्या पद्धतीने ते योगा करत होता, मुलींनी काही आपली वाडवळी गाणी गायली आणि खरी गोष्ट आहे की आजच्या आपल्या पिढीमध्ये आपली जात आणि त्या संस्कृती, त्याची असलेली संस्कृती ती अजूनही त्या मुलांमध्ये आहे, त्या मुलांना माहिती आहे. आणि धन्य त्यांच्या आई वडिलांना, त्यांचे आई वडील त्यांच्याकडून ती संस्कृती पुढे जोपासण्याचे प्रयत्न करत आहेत. तर खरंच एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा ऍज आई वडील म्हणून, की आपल्या मुलाला इंग्लिश शाळेबरोबर, टेक्नॉलॉजी बरोबर, नवीन नवीन इनोव्हेशन बरोबर आपली संस्कृती आणि आपली जात हे न विसरायला देऊन त्याच्यामध्ये काय चांगलं आहे याकडे आपण तुम्ही लक्ष देता. असं एक झालं होतं का, कॉलेजची मीटिंग होती, आमचे डीन सर बसले होते आणि मी त्यांना आमच्या काहीतरी आपल्या समाजाविषयी सांगत होतो. असंच माझा विषय झालेला की मी आमच्या समाजामध्ये बघा असं असतं, हे असतं, आणि थोडं छाती फुगवून सांगत होतो. माझ्या वजनाकडे जाऊ नका, छाती फुगवून म्हणजे असं. हा म्हणजे अजूनही काही जणांना शंका आहे की मी प्रोफेसर आहे, तर प्लीज एनएमआरएमच्या वेबसाईटवर बघा, मी प्रोफेसर आहे. ठीक आहे. म्हणजे एका पालकांनी मला एकदम खूप स्पष्ट विचारलं असं कानात येऊन, तुमचं कोणी ऐकतं का? ऐकतात. ऑप्शन नसतो त्यांना, ऐकतात. असं तर आमचं असं डीन सरांबरोबर बोलणं झालं होतं आणि तेव्हा आमचं असं काहीतरी झालं होतं की त्यांनी असं जनरल एक स्टेटमेंट मारलं, आपला भारत ना जातींमध्ये खूप डिवाइड केलेला आहे, अजिबात आवडत नाही. म्हटलं ठीक बरोबर, पण या गोष्टीकडे आपण निगेटिव्ह नजरेने का बघतो हा माझा त्यांना प्रश्न होता. ठीक आहे, धर्मामध्ये विभागला गेलेला आहे, जातींमध्ये विभागला गेलेला आहे, ते हे नाहीये, पण त्या गोष्टीमध्ये पण आपण चांगल्या नजरेने बघू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला वाडवळ. किती लोकसंख्या आपल्या वाडवळ समाजामध्ये आणि किती लोक शिकलेली आहेत, आणि यातली काही लोक शिकलेली आहेत, बाहेर गेलेली आहेत, ती परत पण काही लोक आलेली आहेत, ती लोक बाकीच्या लोकांना शिकवत आहेत. आपल्या महामंडळाचं एक्झाम्पल घ्या, त्यातली काही लोक तिकडे येऊन शिकवतायत, सांगतायत, अशा कार्यक्रमामध्ये लोकांना आणतायत, जागृती करतायत. तर प्रत्येक जातीमध्ये हे झालं, प्रत्येक जातीमध्ये टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन अशा गोष्टी आल्या, तर भारत जर जातीमध्ये विभागला गेलाय याचा मला अभिमान वाटला पाहिजे, कारण की प्रत्येक जातीमध्ये असा विकास होईल आणि आपला विकास, जातीचा विकास म्हणजेच तो भारताचा विकास, असा आपल्याला विचार केला पाहिजे. ठीक आहे, धर्म जात आपल्या जागेवर आहेत, पण त्या गोष्टीचा पण आपण चांगला वापर करू शकतो, त्या गोष्टीमधून पण आपण शिकू शकतो, आणि त्या गोष्टीमध्ये पण ऍज अ मी किंवा आपण सर्व जेव्हा आपण मोठे होऊ, सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन, आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा आपलं एक कर्तव्य बनतं की आपल्या आसपास असणाऱ्या अशा 10 लोकांना आपल्याला असं शिकवलं पाहिजे, त्यांना रिसर्च कडे नेलं पाहिजे, त्यांना टेक्नॉलॉजीकडे नेलं पाहिजे, त्यांना शिक्षणाचं महत्व सांगितलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी जर केल्या तर मला असं वाटतं आपल्या जातीचा ऑलरेडी विकास झालेलाच आहे, अजूनही होईल. त्याच्या बाबतीत अजिबात शंका नाहीये की आपल्या जातीमध्ये खूप सारे मेळावे होतात, खूप ठिकाणी बघतो उद्योजक मेळावा, जे लोक नवीन नवीन बिझनेस करतायत, एंटरप्रेनरशिप, अशा लोकांसाठी आपल्या जातीतलेही काही लोक पुढे येऊन मोठमोठ्या गोष्टी शिकवतात. खूप खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे अशा प्रत्येक गोष्टीला आपल्याला भाव दिला पाहिजे. दुसरी गोष्ट ते म्हणजे आपल्या भारत सरकारने आत्ताच सगळ्या माहिती असेल ते म्हणजे NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, शिक्षण योजना जी काही आणलेली आहे, त्याचा मूळ गाभा या 3-4 गोष्टींकडे. त्यापैकी पहिली गोष्ट ती म्हणजे संशोधन. आताच माझी ओळख करून देताना इकडे पेटंट सांगितलं, 4 म्हणजे काहीच नाही, 4 पेटंट काहीच नाही, ते पेपर लिहित हे काही नाही. माझ्या वयाचे असून सुद्धा काही लोक
माझ्यापेक्षा पण जास्त पुढे गेलेले आहेत संशोधनामध्ये. आणि खरं सांगतो, इंडस्ट्रीमध्ये राहून सुद्धा, टीचिंग मध्ये राहून सुद्धा, किंवा तुम्हाला जिकडे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा संशोधन करतायत. आज आपला भारत सगळ्यांमध्ये काही कमी असेल ते म्हणजे संशोधन. पण संशोधनामध्ये कमी असून सुद्धा सर्व पूर्ण जगामध्ये भारतीय संशोधनाची संख्या जास्त आहे. तुम्ही म्हणून असं कसं? भारत संशोधनामध्ये कमी का? मी सांगतो याचं कारण. सगळे लोक वर्ष झाली, 23 वर्ष झाली का गेली बाहेर. ते अमेरिका असू दे, कॅनडा असू दे, तिकडे स्थायिक होतात, तिकडे संशोधन करतात. काही वर्षानंतर त्यांना तिकडचं नागरिकत्व मिळतं. त्यात काही वावगं नाही, चुकी प्रत्येकाचा एक प्रश्न आहे, कुठे राहायचं कुठे नाही राहायचं. पण आज मी तिकडे अमेरिकेमध्ये प्रोफेसरचे नाव बघतो. आता माझ्या मध्ये तिकडे अमेरिकेच्या प्रोफेसर बरोबर बोलणं झालं होतं. नाव काय? मला वाटलं असं काहीतरी चांगलं असेल, काहीतरी जॉन वगैरे असं असेल. बालकृष्णन. म्हटलं बालकृष्णन हे काय अमेरिकेत नाव नाही. पूर्ण मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये, मग तुम्ही हार्वर्ड घ्या, तुम्ही आता पण वेबसाईट बघा, हार्वर्ड घ्या, कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी घ्या, कॅनडामध्ये घ्या, अजून कुठल्या 2-3 युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाच्या असतील तिकडे जा, तुम्हाला कमीत कमी 30 ते 40% प्राध्यापक तिकडचे भारतीय सापडतील. आडनाव काय? पाटील. तिकडचे. आता पाटील का तिकडचं नाव नाही. ओके, तर त्यामुळे प्रत्येक व्यक्ती बाहेर जाऊन संशोधन करतोय. आपला भारतीय वंशाचा व्यक्ती तिकडे राहतो. मग आपल्या भारतात काय? आणि आपल्या भारतामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार खूप ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज मिळालेल्या आहेत रिसर्चमध्ये. प्रत्येक पालकाने याचा जर विचार केला की आपल्या मुलीला जर संशोधन क्षेत्राकडे पाठवलं तर त्याचा खूप फायदा. आणि संशोधन क्षेत्रामध्ये पैसाही आहे, मानही आहे, आणि एखाद्याला जर इंटरेस्ट असेल तर तो खरंच काहीतरी आपल्या देशाला देऊ शकतो. दुसरी गोष्ट संशोधनाबरोबरच ते म्हणजे पीएचडी. माझं शिक्षण सलग झालं की मी काही जास्त ब्रेक घेतला नाही. बीटेक केलं, एमटेक केलं, एमई केलं, त्याच्यानंतर इमिजिएटली पीएचडी करतो 1 वर्षाचा गॅप नाही. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपली पीएचडी आज आपल्यामध्ये खूप पीएचडी. ओके, आत्ताच मी एका पीएचडीच्या फायनल एक्झामला बसलो होतो. कसं असते बाबा पीएचडीची फायनल एक्झाम? काही वर्षांची माझी पण बघायला काय चाललंय. आता एका व्यक्तीने 80 वर्षाचा व्यक्ती होता, तो एक्सटर्नल एक्झामिनर होता. तो बघायला की काय व्यवस्थित आहे की नाही. एक प्रश्न विचारला, मला खूप आवडला. खूप खूप त्याने आयुष्यामध्ये खूप काहीतरी आयुष्यात खूप कमावलं होतं. आपला प्रश्न हा आहे की तुमचं जे काम आहे संशोधन तुम्ही केलंय समाजासाठी कसं उपयोगी आहे तुम्ही सांगू शकता. तुम्ही सांगितलं हे रिझल्ट आहे, हे काम आहे, हे छान आहे, हे छान आहे. इथे समाजासाठी कुठल्याही असू द्या, तुमच्या पीएचडी किंवा तुमच्या कुठल्या संशोधनाने भारतातला व्यक्ती किंवा समुदाय किंवा समाज किंवा पूर्ण भारत कुठला भारतात एखादं येतं ते कसं बेनिफिट होईल हे तुम्ही सांगू शकता. आता तो व्यक्ती वेगळाच काहीतरी अभ्यास करणार होता. टेक्निकल, इंजिनियर, डिझाईन, ट्रेनिंगचे सगळे मोठे मोठे शब्द, पण या शब्दांकडे तो थांबवायला वाटलं. 5 मिनिटं त्याने विचार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं काम इकडे काम आहे. सांगायचा मुद्दा हाच आहे की पीएचडी जेव्हा आपण कुठली डिग्री घेतो, पीएचडी सगळ्यात पहिली पीएचडी शुड नॉट बी कन्सिडर ॲज अ डिग्री नाही. तुमचं केलेलं पीएचडीचं काम ऍटलीस्ट तुमच्या आयुष्यामध्ये 2 लोकांनी तरी वापरलं पाहिजे त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी. तो त्या पीएचडीला अर्थ आहे. 2, जास्त पण नाही. 2 मध्ये तुम्ही काहून स्वतः करू नका प्लीज. जेव्हा ती गोष्ट प्रत्येक माणूस आपल्या मनामध्ये आहे तेव्हा त्याचे पीएचडीचं कामही चांगलं आहे आणि त्या पीएचडीला खऱ्या अर्थाने अर्थ लागेल. आज खूप विद्यापीठ आहेत, चांगले विद्यापीठ आहेत, जे पीएचडी 3 वर्ष 4 वर्ष मेहनत केल्यानंतर तुम्हाला पीएचडी डिग्री देतात. तर ती ज्या वेळेला तो प्रत्येक व्यक्ती इव्हन विद्यापीठ सुद्धा जेव्हा विचार करतील तेव्हा त्या पीएचडीला महत्व होईल. आताच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये फार महत्वाचा भाग संशोधन. दुसरी गोष्ट म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी, म्हणजे तुम्हाला सपोज इंजिनिअरिंग करायचं आहे पण तुम्हाला गायन क्षेत्रामध्ये आवड आहे, तुम्हाला कला क्षेत्रामध्ये आवड आहे. आमच्या विद्यापीठाने आता शिकवतोय त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन राईट नाव जेव्हा ते आलं त्याच्या पुढे